Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Everything set. But double tap to activate. Double tap to activate. I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write too, read and write too. I learn English, so do you. Lesson number 31. This is Mahadev Guru. Welcome you all on All-in-One for VI2 for today's lesson number 30th. I learn English. Lesson number 31st. I learn English, so do you. इंग्रजी पाठ क्रमांक 31. आय लर्न इंग्लिश, सो डू यू. आय लर्न म्हणजे मी ज्ञान मिळवतो, इंग्रजीचं ज्ञान मिळवतो, इंग्रजी शिकतो. तुम्हीही तेच करा. पाठ क्रमांक 31. आणि मी आपल्या सर्वांचं ऑल इन वन फॉर VI2 या समूहावर स्वागत करीत आहे इंग्रजी पाठ क्रमांक 31व्यासाठी. आज रविवार 15 मे 2022. टुडे इज संडे 15th May 2022. So let us be ready for our lesson number 31st. म्हणजे आता चला तयार होऊ द्या आपल्याला आजच्या 31व्या पाठासाठी. फ्रेंड्स, tomorrow there will be some competitions in the school. मित्रहो, उद्या शाळेत काही स्पर्धा असणार आहेत. शाळेत काही स्पर्धा असणार आहेत. Who will participate in the competitions? स्पर्धांमध्ये कोण कोण भाग घेणार आहे? स्पर्धांमध्ये कोण कोण भाग घेणार आहे? विजय, पूजा, अंकिता यांनी हात वर केला. विजय, पूजा, अंकिता रेज्ड देअर हँड्स. म्हणजे याचा अर्थ त्या स्पर्धेत भाग घेणार आहेत असा यासाठी हात वर केला. पण कसल्या स्पर्धा असणार आहेत हे तुम्ही नाही विचारलं. यू डिड नॉट आस्क व्हॉट विल बी द कॉम्पिटिशन्स. कॉम्पिटिशन स्पर्धा, COMPETITION. कॉम्पिटिशन, COMPETITION. कॉम्पिटिशन स्पर्धा. कॉम्पिटिशन्स सिंग्युलर, प्लुरल. स्पर्धा अनेकवचन. यू डिड नॉट आस्क व्हॉट विल बी द कॉम्पिटिशन्स. म्हणजे तुम्ही विचारलं नाही कुठल्या स्पर्धा असणार आहेत. देर विल बी कॉम्पिटिशन. त्या स्पर्धा असणार आहेत. देर विल बी कॉम्पिटिशन्स ॲज सिंगिंग, डान्सिंग, प्लेइंग इन्स्ट्रुमेंट्स, म्युझिकल चेअर अँड रनिंग रेस. म्हणजे स्पर्धा अशा असणार आहेत की गाणं गाणे, नाचणे, नृत्य करणे, वाद्य वाजवणे आणि संगीत खुर्ची आणि धावण्याची स्पर्धा असणार आहे. धावण्याची. नाव टेल. आता सांगा, हू विल टेक इन द कॉम्पिटिशन्स. आता मला सांगा कोण कोण स्पर्धेत भाग घेणार आहे. विजय सेड, म्हणजे विजय म्हणाला, आय शॅल पार्टिसिपेट इन ऑल कॉम्पिटिशन्स.
विजय म्हणाला, मी सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे किंवा भाग घेईन. पूजा सेड, आय शॅल ओनली पार्टिसिपेट इन डान्स कॉम्पिटिशन. पूजा म्हणाली, मी केवळ नृत्याच्या स्पर्धेतच भाग घेईन. नृत्याच्या स्पर्धेतच भाग घेईन अशी पूजा म्हणाली. राजू सेड, सर, shall I take part in running race? सर, मी धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊ का? शॅल आय टेक म्हणजे मी भाग घेऊ का असं तो विचारतोय. मी धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊ का? येस, वाय नॉट, हो का नाही. सो म्हणून राजू and Bipin both told that they will participate in running race. तेव्हा राजू आणि बिपिन या दोघांनी सांगितलं की दे विल पार्टिसिपेट इन रनिंग अ रेस म्हणजे धावण्याच्या शर्यतीत भाग घेणार आहेत. गुड, व्हेरी गुड, छान, खूप छान. पूजा, व्हॉट विल यू व्हॉट विल यू डू इन डान्सिंग कॉम्पिटिशन. पूजा, तू नृत्याच्या स्पर्धेत काय करणार आहेस? तू नृत्याच्या स्पर्धेत काय करणार आहेस? सर, आय शॅल डान्स कथ्थक. सर, मी कथ्थक नृत्य करणार आहे. आय शॅल डान्स कथ्थक. मी कथ्थक नृत्य करणार आहे. विजय सेड, आय शॅल पार्टिसिपेट ऑलमोस्ट ऑल कॉम्पिटिशन्स. ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ. ALMOST. ऑलमोस्ट हा उच्चार होत असला तरी ऑल, ALL ऑल, परंतु इथे ऑलमोस्टमध्ये ALMOST एकच एल आहे, 2 एल नाहीत. हे लक्षात ठेवायचं आहे. आय शॅल ऑलमोस्ट पार्टिसिपेट इन ऑल द कॉम्पिटिशन्स. मी जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. आय शॅल बी देअर टू वॉच द कॉम्पिटिशन्स. मी स्पर्धेचं निरीक्षण करायला असणार आहे. आय शॅल बी देअर, मी तिथे असणार आहे. स्पर्धांचं निरीक्षण करण्यासाठी मी तिथे असणार आहे. आय शॅल वॉच व्हॉट यू विल डू. तुम्ही काय करणार आहात ते मी निरीक्षण करण्यासाठी असणार आहे. आय शॅल वॉच व्हॉट यू विल डू. मी निरीक्षण करीन तुम्ही काय कराल ते. आय विल बी हॅपी टू सी यू ऑल ऑन द ग्राउंड. मला आनंद होईल तुम्हा सर्वांना मैदानात बघून. मला आनंद होईल तुम्हा सर्वांना मैदानात बघून. आय शॅल बी हॅपी अथवा आय विल बी हॅपी टू सी यू ऑल ऑन द ग्राउंड अथवा इन द ग्राउंड. आता टू सी म्हणजे पाहणे, इथे पाहणे, अथवा टू सी म्हणजे भेटणे पण होतं, पण इथे पाहणे. मैदानावर पाहून तुम्हाला मला आनंद होईल. आय विल बी ग्लॅड, आय शॅल बी ग्लॅड, दोन्ही प्रकारे हे म्हणता येईल. सो नाव, who will say the table of 24? Who will say? आता 24चा पाढा कोण म्हणून दाखवेल? कोण म्हणेल? नो प्रॉब्लेम.
हरकत नाही, म्हणजे समस्या नाही, डझंट मॅटर, हरकत नाही, नो प्रॉब्लेम, काही समस्या नाही. वी ऑल विल से टुगेदर, आपण सर्व एकत्र म्हणू. वी ऑल शॅल से टुगेदर, आम्ही सर्व एकत्र म्हणू. हे दोन्ही प्रकारे होईल, पण लक्षात ठेवा शॅल हा प्रथम पुरुषी एकवचन आहे, अनेक वचनाला आहे, आणि विल सर्वांना वापरला जातो. तर दोन्ही प्रकारे अलीकडे विलचा उपयोग होतो सगळीकडे, पण पूर्वीचा असा हा नियम आहे, आणि तो ग्रॅमॅटिकल व्याकरणदृष्ट्या असा हा नियम आपण लक्षात ठेवला पाहिजे. लेटस से टेबल नंबर 24. चला 24चा पाढा म्हणूया. 24 1 जा 24, 24 2 जा 48, 24 3 जा 72, 24 4 जा 96, 24 एके 24, 24 दुने 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 5 जा 120, 24 6 जा 144, 24 पंचे 20, 24 सक 44, 24 7 जा 168, 24 8 जा 182, 24 7 68, 24 8 82 असे, म्हणजे 182 असे. 24 9 जा 208, 24 9 जा 208, सॉरी 24 1 जा 24, 24 2 जा 48, 24 3 जा 72, 24 4 जा 96, 24 5 जा 120, 24 6 जा 144, 24 7 जा 168, 24 8 जा 192, and 24 9 जा 100 sorry, I'm getting wrong something. 24 1 जा 24 1 जा 24, 24 2 जा 48, 24 3 जा 72, 24 4 जा 96, 24 5 जा 120, 24 6 जा 144, 24 7 जा 168, 24 8 जा 192, right. 24 9 जा 216. I'm sorry, I was really sorry. 24 9 जा 216, and 24 10 जा 240, 24 11 जा 264, and 24 12 जा 288. Now please, I repeat once again, and you bear all this in mind. 24 1 जा 24, 24 2 जा 48, 24 3 जा 72, 24 6 जा 96, 24 एके 24, 24 दुने 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 5 जा 120, 24 6 जा 144, 24 पंचे 20, 24 सक 44, 24 7 जा 168, 24 8 जा 192, म्हणजे 24 7 68 असे, 24 8 92 असे,
24 9 216, 24 9 216, 24 10 240, 24 10 240, 24 11 264, 24 11 264, 24 12 288, 24 12 248. So friends, better we will stop here today. तर आता आपण इथे थांबू आजच्या पुरतं. वी विल सी यू ऑन नेक्स्ट संडे. बाय बाय. Sir.